मराठी, ते धडक ते धडक। इतनी सी हंसी, इतनी सी खुशी, इतना सा टुकड़ा चांद का, ख्वाबों के तिनकों से चल बनाए आशियां। दबे दबे पाँव से आए हौले हौले जिंदगी, होठों पे उंगली चढ़ा के हम ताले लगा के चल गुमसुम तराने चुप के गाए, आधी आधी बांट ले आजा दिल की ये ज़मीन, थोड़ा सा। कुर्ली गावचे सुपुत्र धडाकेबाज युवा नेते माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभवदादा पाटील यांचे निष्ठावंत शिलेदार प्रशांत शेठ शिंदे यांची कन्या चिरंजीवी कृष्णाली शिंदे हिला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय अमित पाटील, माननीय अभिजित भैया पिसाळ, माननीय नामदेव अण्णा शिंदे, माननीय विकास नाना शिंदे आणि माऊली ग्रुप कुर्ली। 9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा, कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप, आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम, गरजू व अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना, आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे। विट्यात हायवेच्या विषयावरून आयोजित बैठकीबाबत मोठा गोंधळ उडालाय। ही बैठक पालिकेत घ्यायची की तहसील कार्यालयात, यावरून हा मोठा गोंधळ उडालाय। आमदार सुहास बाबर पालिकेत तर वैभव पाटील तहसील कार्यालयात बैठकीसाठी उपस्थित राहिलेत, त्यामुळे हायवे अधिकाऱ्यांची या बैठकीसाठी मोठी गोची झाल्याचे पाहायला मिळालंय। तर या गोंधळात हायवे अधिकाऱ्यांनी थेट आमदार सुहास बाबर यांनाच वेटिंगवर ठेवलंय। तर ॲडव्होकेट वैभव पाटील यांच्यासह भाजपच्या नगरसेवकांसोबत हायवे अधिकाऱ्यांनी पहिली बैठक घेतली आहे। या बैठकीसाठी काही वेळात खासदार विशाल पाटील यांनी देखील उपस्थिती दाखवली आहे। या बैठकीनंतर मात्र माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। प्रशासनाने दंडेलशाही करू नये, अन्यथा जीव गेला तरी चालेल, रस्त्याचं काम होऊ देणार नाही, अशा कडक शब्दात वैभव पाटील यांनी प्रशासनाला दणदणीत इशारा दिलाय। आपण ज्या उद्देशाने तुम्ही इतकं प्रामाणिकपणे सुटी असताना आज सगळं वेळ नॉलेज येत आहे, हा खासदारांना तुम्हाला 6:30 वाजता विशाल वाटतं ते मला म्हणजे तुम्ही उद्या असला तहसीलदार कार्यालयात घेऊन काहीतरी आपण डिस्कस करू, मॅडम येत असतात तुम्ही सगळे असतात आपण तिथं बसू। तुम्ही म्हटलं दादा तुम्ही म्हणाल तिथं आम्ही यायला तयार आहे, फक्त बरेच ठिकाणी या काही लोकांना येताना मन मोकळे बोलताना कुठल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये गेलं बोलताना एवढं सकारात्मक आहे। त्यांनी मला सांगितलं मी मॅडमशी बोलतो, मी त्यांना विनंती केली, मॅडमने सांगितलं की असं आत येते बाहेर येते, तसं होत नाही, आम्ही काय पर्याय सुचवतो तुम्हाला, आमचं ऐकून तर घ्या, ऐकून घ्या, ऐकून घेतलं तुम्हाला वाटतं माहिती आहे की असं होऊ शकत नाही, आम्ही आडवं पडणार नाही, पण तुम्ही बिन ऐका केलं आला आपण जीव केला तर कसं नाही मी ॲडव्होकेट आहे, मला आजकाल आहे, मी पण 20 वर्ष समाजकारणाचा आहे, मी पण विधानसभा लढवलेली आहे, मला पण कळतं कसं बोलायचं कसं वागायचं, रिस्पेक्टेड पर्सन याच्यासमोर एक महिला अधिकाऱ्यांसमोर कसं बोलायचं मला आहे, मी अजिबात वेगळं बोलतो, तर तुम्ही जर असं बेटाबेटी करायला लागणार असेल तुम्ही रस्ता करू नका। विट्यातून जाणाऱ्या हायवेच्या मुद्द्यावरून गेल्या अनेक दिवसांपासून मोठे घमासान सुरू आहे। हायवेचे काम नियमानुसार होत नसल्याने माजी नगराध्यक्ष भाजपचे नेते ॲडव्होकेट वैभव पाटील यांच्यासह प्रहारचे जिल्हाध्यक्ष सुनील सुतार आणि अन्य सामाजिक संघटनांनी गेल्या अनेक दिवसांपासून सदर काम बंद पाडले आहे। त्यामुळे याविषयी चर्चा करण्यासाठी आज शनिवारी दुपारी 12:30 वाजता विट्यात हायवे अधिकारी आणि सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती। त्यानुसार आमदार सुहास बाबर यांच्या मीडिया विभागाकडून सदर बैठक विटा पालिकेत असल्याचे पत्रकारांना देखील सांगितले होते।
परंतु पालिकेत विरोधकांनी जायचे की नाही या मुद्द्यावरून सदर बैठक एकत्रितपणे तहसील कार्यालयात घ्यावी अशी मागणी भाजपकडून करण्यात आली. त्यानुसार ही बैठक दुपारी 12:30 वाजता तहसील कार्यालयात होईल अशी माहिती हायवे अधिकाऱ्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना दिली. परंतु सदर बैठक पालिकेत फिक्स असल्याने आमदार सुहास बाबर, उपनगराध्यक्ष अमोल बाबर यांच्यासह नगरसेवक आणि नागरिक पालिकेत उपस्थित राहिले. ॲडव्होकेट वैभव पाटील यांच्यासह विरोधी पक्षनेते ॲडव्होकेट अजित गायकवाड, नगरसेवक ॲडव्होकेट सुमित गायकवाड, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील सुतार यांच्यासह बैठक सुरू झाल्यानंतर खासदार विशाल पाटील देखील या बैठकीस उपस्थित राहिलेत. या बैठकीत ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत नियमानुसारच काम झाले पाहिजे, अन्यथा आमचा जीव गेला तरी चालेल, रस्त्याचे काम सुरू होऊ देणार नाही असा दणदणीत इशारा दिला. बघूया या बैठकीनंतर वैभव पाटील नेमके काय म्हणाले. विटा शहरातील प्रस्तावित हायवेच्या बांधकाम संदर्भात आज नाईक मॅडम यांच्या उपस्थितीमध्ये तहसीलदार कार्यालयात एक बैठक पार पडली. आपल्या सर्वांना माहीत असेल की गेली 15 दिवस झाले विटे शहरातील अनेक नागरिक, अनेक संघटना, अनेक पदाधिकारी ज्या रस्त्याची रुंदी 30 मीटर आहे त्या पद्धतीनंच त्या रस्त्याची रुंदी तितकीच राहावी आणि तेवढ्या रुंदीचा तो हायवेचा रस्ता व्हावा ही मागणी घेऊन सातत्यानं पाठपुरावा करतात. त्याचाच एक भाग म्हणून आज ती मीटिंग तिथं तहसीलदार कार्यालयात पार पडली. माझ्यासह उपस्थित असलेले सर्वच आमचे नगरसेवक आहेत, आमचे विरोधी पक्ष नेते आहेत आणि गावातील संघटने, विविध संघटनेचे सगळे पदाधिकाऱ्यांनी आग्रहानं नाईक मॅडम समोर अशी भूमिका मांडली की अनायशी 30 मीटरचा रुंदीचा रस्ता जो डीपी मध्ये आहे तो विदाउट ॲक्वायझेशन करता आपल्याला मिळत जर असेल तर त्याची रुंदी 30 मीटर राहावी, तो 21 मीटर होऊ नये ही भूमिका आम्ही सगळ्यांनी तिथं आग्रहानं मांडली. त्यावेळी तिथं खासदार विशाल दादा पण इथं काही काळानंतर उपस्थित राहिले. त्यांनी सुद्धा आमची मागणी ऐकून घेतली. त्यांना आम्ही सकारात्मक त्याच्यावर निर्णय घ्यावा अशी आग्रहाची मागणी आम्ही त्यांच्याजवळ नोंदवलेली आहे. ह्या उपरोक्ष जर हायवे अथॉरिटीनं काय वेगळा निर्णय घेण्याचा जर काय प्रयत्न केला किंवा दंडेशाहीनं दांडगावून पद्धतीनं काय जर करायचा प्रयत्न केला तर त्या सगळ्याला आम्ही लोकशाही मार्गानं उत्तर देऊच देऊ, पण प्रसंग पडला तर रस्त्यावर उतरून ते काम थांबवायसाठी सुद्धा आम्ही कमी पडणार नाही ही भूमिका सुद्धा आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे तिथं आम्ही मांडलेले आहेत. मी अजून सुद्धा आपल्या या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून विनंती करतो की शहर इतकं प्रचंड वेगानं वाढतंय, जिल्ह्यातलं सगळ्यात प्रगतिशील, औद्योगिकदृष्ट्या विकसनशील शहर म्हणून ज्या शहराकडे बघितलं जातं अशा विटा शहरामध्ये हा हायवे 30 मीटर जिथं रुंदी मिळते तिथं 30 मीटर आणि तिथून पुढे शहरात येताना जेवढी मिळेल तेवढी रुंदी घेऊन करावा एवढी एक माफक मागणी घेऊन आम्ही समोर जाते. तर या मागणीचा सकारात्मक पद्धतीनंच विचार व्हावा अशी आमच्या सगळ्यांची आग्रही भूमिका. तिथं रस्ता जो 30 मीटरचा आहे मी त्यांना मॅडमला प्रश्न केला की आपणाला तो आपल्याकडे ताब्यात आहे 30 मीटरचा हायवे अथॉरिटीच्या ताब्यात आहे का नगरपालिकेच्या बरं का. त्यांनी काय सांगितलं की आमच्या ताब्यात 30 मीटर आहे. आता मगाशी तुम्ही याच्या आधी सांगितलं 30 मीटर. मग आम्ही म्हटलं हे काय म्हणल्या की आम्ही 21 मीटरनं नॉर्थ प्रमाणे आम्ही करत आहोत, ठीक आहे, किंवा आम्हाला जी गाईडलाईन आहे त्याप्रमाणे आम्ही करतो. आम्ही काय म्हणतोय तुमची गाईडलाईन बदलायचं नाही असं काय आहे, ती गाईडलाईन आहे त्याचप्रमाणे करायचं भले रस्ता 30 मीटर नियम नाही असं काय आहे. आम्हाला 30 मीटरच्या लाईन मध्ये तुमची मागणी ही आहे ज्या ठिकाणी 30 मीटर उपलब्ध आहे त्या ठिकाणी 30 मीटरच उपलब्ध ठेवा वापरा. आता त्यात मॅडमची अडचण जी होती गटर झिगझॅग होते त्यानंतर तुमचं म्हणणं आहे की मध्ये जसं ओढा कट होतो तिथपर्यंत 30 मीटर ते करा तुमचं म्हणणं आहे बरोबर आहे. म्हणजे झिगझॅग होत नाही यंत्रणापर्यंत आमच्याकडे 30 मीटर ऍक्च्युअली आहे. गटर आम्हाला डायव्हर्ट करणार तिथून पुढं तो ओढा मोठा आपण ज्यावेळेस मोठा त्यावेळेस त्याच्या पलीकडे अशी मागणी आहे की 21 मीटर ज्या वेळेला आपण करतोय
तो जर गटर तुम्ही रस्त्याला तुम्ही सरप्लेस करून करणार आहे का? नाही का? तर तुम्ही वर करणार त्यातनं पाणी जाणार म्हणजे रस्त्याला 30 मीटरमध्ये ऍक्सेस पाहिजे तर खाली करू. नाही ऍक्सेस नाही. मला काय म्हणायचं, तुम्हाला पूर्ण खाली करायला करू प्रॉब्लेम नाही तो खाली करायला त्याच्यावर ट्रक पाणी जात नाही. पाण्याचा प्रॉब्लेम पाणी आहे त्याच्यावर ट्रक जायला त्यामुळे काय होतं बघा, 30 मीटर मध्ये आमचे तुमचे 2 गटर येणार 21 मीटरवर पॅरेंट सर्व्हिस रोड आणि सर्व्हिस रोड होणार. सर्व्हिस रोड होतच नाही तसा जागाच राहत सांगता येईना आणि सहनही होईना. शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदनारहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. जिओ मराठी ते धडक ते धडक.